तर नमस्कार मंडळी, मी मयूर वैद्य तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल अथर्व असोसिएट रिअल इस्टेटमध्ये। तर नमस्कार मंडळी, आज आपल्या पालघरमध्ये पहिल्यांदाच ग्लोबल कोकण महोत्सव होत आहे। राईट, 18 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत हा आपला महोत्सव आहे। एंट्रन्स आहे राईट, आणि एंट्रन्सलाच आपलं खूप छान असं ही कमान बनवलेली आहे। स्वर्गीय अजितदादा पवार प्रवेशद्वार बनवलेलं आहे। तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी इन डिटेलमध्ये जितके पण स्टॉल्स आहेत राईट, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इन डिटेलमध्ये दाखवणार आहे। ठीक आहे, तर मंडळी मी देखील आज खूप खुश आहे, खूप एक्साइटेड आहे, बिकॉज आपल्या पालघरमध्ये पहिल्यांदा हा इतका सुंदर असा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या फूड स्टॉल झालं, ठीक आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे ऑर्नामेंट्स, अशा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी। मी देखील शूटसाठी आलोय, मी अजूनही प्रॉपर पूर्ण एक्सप्लोअर केलेलं नाहीये, म्हटलं स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे एकदा दाखवून देतो। ठीक आहे, सो कालच गणेशजी नाईक साहेब येऊन गेले। ठीक आहे, बरेच मोठे मोठे हस्ती आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते देखील काल इथे येऊन गेलेले आहेत। तर खूप छान असं महोत्सव आहे, तुम्ही इथे बघू शकता। इथे ही आपली मेन एंट्री गेट आहे ग्लोबल कोकण महोत्सव, तुम्ही इथे बघू शकता। तर मंडळी आता आपण एंटर करणार आहोत आपल्या ग्लोबल कोकण महोत्सवमध्ये। ठीक आहे, एंट्रन्सच्या इथे तुम्हाला आहे ना एक QR कोड आहे, तो स्कॅन करून रजिस्टर करायचा आणि मग तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळणार। तर जसं की इथे आपण आपलं रजिस्ट्रेशन केलं की ही आपली मेन एंट्री आहे, आणि एंट्रीच्या नंतर हा आपला प्रॉपर इथे राईट साईडला तुम्हाला टुरिझम वरती हे वेगवेगळे स्टॉल्स तुम्हाला इथे मिळणार। इथे पूर्ण टुरिझमचे बीच कॉटेजेसचे वेगवेगळे स्टॉल्स इथे लावलेले आहेत, तुम्ही बघू शकता। इथे तुम्ही माझ्या लेफ्ट साईडला बघू शकता, सफायतला वन ऑफ द बेस्ट रिसॉर्ट विहंग विहार, ह्याची देखील इथे ॲडव्हर्टिजमेंट केलेली आहे। निवांत बीच रिसॉर्ट आहे, बोर्डी चिकू फेस्टिवल्स इथे तुम्ही बघू शकता। वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत। ठीक आहे, खूप विविध प्रकारचे स्टॉल्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत। राईट, टुरिझम पर्यटकांसाठी स्थळे कुठले कुठले आहेत ते देखील तुम्ही इथे एक्सप्लोअर करू शकता। राईट, भरपूर विविध स्टॉल्स आहेत इकडे। राईट, हे आहे, त्याच्या व्यतिरिक्त अजून फूड फेस्टिवल झालं। ठीक आहे, असे विविध स्टॉल आहेत। आपण इन डिटेल सगळ्या गोष्टी आपण आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स मिळणार आहेत। राईट, भरपूर सारे विविध स्टॉल्स आहेत इकडे। ठीक आहे, इकडे तुम्हाला टेंटचे पण इथे स्टॉल्स लागलेले आहेत। ठीक आहे, साई सृष्टी डेव्हलपर, तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंगचे स्टॉल्स आहेत। तर मंडळी आज आहे गुरुवार, ठीक आहे, तरी तुम्ही बघू शकता की लोकांचा खूप सुंदर असा प्रतिसाद मिळत आहे आपल्या ग्लोबल कोकण फेस्टिवलला। ठीक आहे, आणि उद्यापासून फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे हे 3 दिवस भरपूर इथे रश असणार आहे। तर मी तुम्हाला आवर्जून सांगेन की तुम्ही नक्कीच एकदा इथे व्हिजिट करा। राईट, खूप वेगवेगळे स्टॉल्स आहेत, तर तुम्ही एकदा तुमच्या फॅमिलीसोबत आलात तर तुम्हाला भरपूर अशा युनिक गोष्टी देखील इथे मिळणार आहेत ह्या स्टॉल्समध्ये। तर खूप वेगवेगळ्या युनिक डिझाईन्स, भरपूर असे खाद्यपदार्थ आहेत। राईट, बरेच असे आयुर्वेदिक मेडिसिन्स देखील तुम्हाला इथे मिळणार आहेत, अँटी कॅन्सर, अँटी डायबिटीज। राईट, इकडे तुम्हाला प्युअर साजूक तूप देखील मिळणार आहे। तर खूप सुंदर असं फेस्टिवल आहे, वेगवेगळे परफ्यूम्स देखील इथे तुम्हाला मिळणार आहेत।
तर मंडळी तुम्ही आवर्जून आपल्या फॅमिलीसोबत या इथे व्हिजिटसाठी, कारण की डिफरंट टाईप्स चे स्टॉल्स आहेत राईट. इवन तुम्हाला जॉबसाठी पण इकडे भरपूर सारे स्टॉल्स लागलेले आहेत. ठीक आहे, ॲग्रो सर्व्हिसेस वगैरे. तर मंडळी आपण जसं तिथून एंट्री केली रजिस्ट्रेशनच्या इथून, आणि इथून आपला हा एक्झिट आहे, आणि एक्झिटच्या नंतर इथून पुन्हा एक नवीन स्टॉल आपला इथे सुरू होतोय. राईट, विविध मिल्कशेक, चिकू मिल्कशेक्स राईट. त्याच्यानंतर इकडे पण भरपूर सारे स्टॉल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. ठीक आहे, आणि यार तुम्ही गर्दी बघू शकता. ठीक आहे, खूप सुंदर असा प्रतिसाद मिळत आहे आपल्या ह्या ग्लोबल कोकण महोत्सव फेस्टिवलला. ठीक आहे, सो भरपूर गर्दी आहे आणि विविध प्रकारच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहेत. बघा इथे तुम्हाला वेगवेगळे फराळ वगैरे पण मिळणार आहे इकडे तुम्हाला. म्हणजे यार तुम्ही खरंच काय सांगू मी तुम्हाला, तुम्ही एकदा आवर्जून इकडे व्हिजिट करा. तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी मिळतील ज्याची नीड आहे. तर हा वाला पार्ट इथे एंड झाला. आता आपण एका दुसऱ्या पार्टवर स्टार्ट करत आहोत. ठीक आहे, सो तुमचे पाय इथे दमून म्हणजे चालून थकून जाणार आहेत. इतके सारे स्टॉल्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. तरी आज थर्सडे आहे, अजून फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे 3 दिवस एकदम जोरदार इथे गर्दी असणार आहे. तर तुम्ही नक्कीच आवर्जून इथे व्हिजिट करा. तर आता आपण एक नवीन पार्ट मध्ये जात आहोत राईट, पालघर मिनी सरस. सो ही याची एंट्री आहे इथून. म्हणजे इथून तुमचं हा पार्ट इथे एंड झाला का इथे तुमचा मिनी सरसचा हा एक नवीन पार्ट इथून सुरू होतो. ठीक आहे, आणि माझ्या राईट साईडला ते फूड फेस्टिवल आहे राईट. सो तिथेही तुम्ही जाऊ शकता. तर आपण पहिले मिनी सरस बघूया. ठीक आहे, सो इथे देखील तुम्हाला डिफरंट व्हरायटीचे स्टॉल तुम्हाला इथे मिळणार आहेत. ठीक आहे, तुम्ही तिथे बघू शकता चॉकलेट्स आहेत. भरपूर सारे स्टॉल्स आहेत इकडे. ठीक आहे, तर म्हणजे तुम्ही जितका वेळ देतील तितका वेळ कमी. इकडे तुम्हाला विविध प्रकारच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या स्टॉल्स मध्ये मिळणार आहेत. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला. मी थोडंसं फास्ट यासाठी जातोय कारण की संध्याकाळचा टाइम आहे, गर्दी वाढत चाललेली आहे. आणि ही मेन आपली एंट्रन्स असणार आहे. ठीक आहे, बस म्हणजे तुम्ही मेन रोडने आलात डायरेक्टली. ठीक आहे, तर ह्या एंट्रीने तुम्ही मिनी सरस इथे येऊ शकता. ठीक आहे, ही आपली मेन एंट्री आहे. आणि थोडं पुढे आलं की राईट साईडला इथे फूड कोर्ट आहे. ठीक आहे, हा फूड कोर्ट आहे. म्हणजे जे फिश लवर्स आहेत, मच्छी लवर्स आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी हा स्टॉल खूप सुंदर आहे. इथे पण भरपूर विविध स्टॉल्स इथे लागलेले आहेत. हे बघा, सो जर तुम्ही फिश लवर आहात तर तुम्ही हा स्टॉल आवर्जून व्हिजिट करू शकता. इथे विविध डिफरंट टाईपचे तुम्हाला फिशेस, आणि म्हणजे पूर्ण हा जो एरिया तुम्ही बघतायत राईट, हा पूर्ण फूड कोर्ट आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत जर इथे आलात सकाळच्या टायमाला, दुपारच्या टायमाला किंवा संध्याकाळच्या टायमाला, सनसेट टाइमला राईट, तर तुम्ही हा फूड कोर्ट मस्त म्हणतात ना निसर्गाच्या ठिकाणी बीचच्या सानिध्यामध्ये तुम्ही तुमचं लंच, तुमचं ब्रेकफास्ट, तुमचं डिनर तुम्ही इथे करू शकता. खूप सुंदर असा हा फूड कोर्ट इथे ऑर्गनाईज केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फिशेस, डिशेस आणि भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहेत राईट. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो फूड कोर्ट आहे राईट,
म्हणजे खूप मोर दॅन 30-35 स्टॉल्स आहेत फूड कोर्टचे इथे फक्त. आणि ह्याचा सगळ्यात मोठा USP आहे ह्या फूड कोर्ट चा की ही ह्याची एंट्री आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपण जसं इथून बाहेर पडलो तर तुम्हाला इथे डायरेक्ट शिरगाव बीचचा जो ॲक्सेस आहे तो तुम्हाला इथे मिळणार आहे. खूप सुंदर असा बीच आहे आपल्या पालघरमध्ये, शिरगाव बीच. आणि आपल्या पालघरमध्येच पहिल्यांदाच आपल्या ग्लोबल कोकण महोत्सव म्हणजे गेल्या 13 वर्षापासून हा महोत्सव राबवला जातोय. आणि बऱ्याचदा मुंबईमध्ये हा महोत्सव झालेला आहे. मी स्वतः 5-6 वर्ष आधी गोरेगाव नॅक्सो एक्झिबिशन सेंटरला मी पहिल्यांदा ग्लोबल कोकण महोत्सव अटेंड केला होता 4-5 वर्ष आधी ग्लोबल कोकण महोत्सव. आणि तोही झाला होता गोरेगावमध्ये. आणि हा जो नजारा आहे ना मंडळी, हा एकदम लाजवाब नजारा आहे, तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे, पहिल्यांदाच बीचला लागून म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बीचला लागून हा फेस्टिवल केलेला आहे, जो मला तरी वाटतं आपल्या महाराष्ट्रामधला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ग्लोबल कोकण महोत्सव आहे. ठीक आहे, आणि तुम्ही माझ्या राईट साईडला तिथे बघू शकता. राईट, तुम्हाला जर मूवी बघायची असेल बीचला लागून, हा पण एक युनिक एक्सपिरियन्स तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. राईट, म्हणजे समोर समुद्र आहे आणि इथे तुमचं मूवीज लागणार आणि तुम्ही इथे मूवी देखील इथे एन्जॉय करू शकता. आणि माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता तिकडे मुलांसाठी खेळण्यासाठी पण बऱ्याच अशा गोष्टी इथे दिलेल्या आहेत. राईट, म्हणजे खूप सुंदर असा हा फेस्टिवल आहे. तर मंडळी तुम्ही आवर्जून वेळात वेळ काढून, कारण की बऱ्याचदा मुंबईला होतो तर ट्रॅव्हलिंगमुळे प्रत्येकाला पॉसिबल होत नाहीये. आणि पहिल्यांदा प्रथमच आपल्या पालघरमध्ये हा महोत्सव आहे. राईट, 18 ते 22 तारखेपर्यंत. तर तुम्ही आवर्जून वेळात वेळ काढून आपल्या फॅमिलीसोबत तुम्ही आवर्जून या. तुम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टी इथे बघायला मिळणार आहेत. आणि सगळ्यात मोठा USP हा फेस्टिवलचा आहे, तो म्हणजे जाणता राजा महानाट्य. राईट, जो प्रत्येकाने आपापल्या फॅमिलीने आपापल्या मुलांना घेऊन तो नाटक तुम्ही आवर्जून अटेंड केलं पाहिजे. तर आता आपण तिथे जाणार आहोत. तर मंडळी, आता जिथे मी उभा आहे ठीक आहे, इथे दररोज संध्याकाळी 7 ते 10 ह्याच्यामध्ये जाणता राजा महानाट्य राईट हे असणार आहे. तर तुम्ही बघू शकता की इथे प्रॉपर पद्धतीने पूर्ण स्टेजची अरेंजमेंट केलेली आहे. ठीक आहे, माझ्या राईट साईडला स्टेज आहे, पण काही कारणास्तव स्टेज नाही दाखवू शकत यूट्यूबवर चॅनलवरती. सो इथे तुम्ही बघू शकता की हा तुम्हाला एक सिटिंग अरेंजमेंट इथे केलेली आहे. राईट, आणि बॅक साईडला तिथे चेअर्स आहेत. ठीक आहे, सो आजच्या दिवशी हा शो फ्री आहे, बट उद्यापासून तुम्हाला ह्याचे चार्जेस तुम्हाला पे करायचे आहेत. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हा सर्वांना की तुम्ही आवर्जून आपल्या मुलांना राईट हे जे महानाट्य आहे जाणता राजा हे तुम्ही आवर्जून आपल्या मुलांना घेऊन या. त्यांनाही कळेल महाराजांचा इतिहास कसा होता. आणि खूप छान नाटक असणार आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तर राज्याभिषेक सोहळ्यापर्यंत ची जी जर्नी आहे ती ह्या नाटकामध्ये सादर केली जाणार आहे. आणि 150पेक्षाही जास्त कलाकार ह्याच्यामध्ये आहेत. सो खूप सुंदर असं हे नाटक असणार आहे. तर म्हणजे तुम्ही चुकूनही मिस करायचा प्रयत्न करू नका, कारण की मंडळी आपल्या पालघरमध्ये इतका मोठा हा महोत्सव होतोय आणि इतकं छान असं नाटक देखील आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. राईट, तर तुम्ही आवर्जून हे नाटक बघायला या आपल्या फॅमिलीसोबत. ठीक आहे, सो खूप सुंदर अशी म्हणतात ना, खूप सुंदर पद्धतीचं सगळं इथे क्लायमेट आहे आणि खूप छान अरेंजमेंट केलेली आहे. तर तुम्ही आवर्जून म्हणजे वेळात वेळ नसेल बट वेळ काढा आणि हे महानाट्य बघायला या. तर मंडळी, आता आपल्यासोबत एक स्पेशल गेस्ट आहेत. पालघर सिटी ह्या नावाने इंस्टाग्रामवरती पेज आहे आणि आपल्या पालघरचे खूप सुंदर असे व्हिडिओज रील्सच्या माध्यमातून सर आपल्याला प्रेझेंट करतात. खूप सुंदर असे त्यांचे व्हिडिओ असतात. तर मी आता जस्ट निघत होतो तितक्यात मला सर भेटले, तर म्हटलं चला सरांचं पण म्हणजे सरांना खूप बेस्ट विशेष आहेत की असेच व्हिडिओ तुम्ही बनवत राहा आपल्या पालघरकरांसाठी. सो सर, काय वाटतं आजच्या फेस्टिवल विषयी, कसं आहे, तुम्ही ओव्हरऑल पाहिलं? ऍक्च्युली अनुभव असा की पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये हा ग्लोबल कोकण म्हणजे नावच आहे ग्लोबल कोकण. बरोबर, एवढा छान असा फेस्टिवल म्हणजे पूर्ण कोकणातला. आपण कोकण मधला की रत्नागिरी रायगड येतो आपल्याला. बरोबर, आपण नॉर्थ कोकण म्हणजे की आपलं हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पालघर हे कोणाला माहित होतं. पण माझ्या माध्यमातून असं वाटतं की काही ड्रोन शॉटच्या हिशोबाने किंवा आपल्या
माझा लेन्स थ्रू माय लेन्स की आपलं पालघर कसं आपण रिप्रेझेंट करू शकतो. आणि माझं हे ड्रीम पण होतं की पालघरमध्ये काय इव्हेंट व्हायला पाहिजे आणि फायनली हे गोष्ट झालं. आय एम सो हॅपी टू हिअर अँड अटेंड हिअर. येस. सो मंडळी, सचिन सर ह्यांनी पालघरला म्हणतात ना की रील्सच्या माध्यमातून राईट, ह्यांचे रील्स खूप सारे व्हायरल होतात आणि खूप छान कंटेंट ते डिलिव्हर करतायत. सो सरांना खूप माझ्या शुभेच्छा आहेत की असेच कंटेंट पुढे तुम्ही करत राहा आणि लोकांना मोटिवेट करत राहा आपल्या पालघरबद्दल आणि नेचरबद्दल. तर नमस्कार मंडळी, मी खूप खुश आणि खूप एक्सायटेड आहे बिकॉज ज्यांच्यामुळे आज आपण पालघरमध्ये हा फेस्टिवल बघतोय राईट, ती व्यक्ती आपल्या सोबत आहेत. तर मी ठीक 4-5 वर्ष आधी सरांना फर्स्ट टाइम भेटलो होतो गोरेगाव एक्झिबिशन सेंटर आहे नेक्सो, तिथे भेटलो होतो. तेव्हा त्यांनी खूप छान पद्धतीने अरेंजमेंट तिथे देखील केली होती. पण आज खूप आनंद होतो की आपल्या पालघरमध्ये इतका भव्य मोठा हा महोत्सव आहे जो की म्हणतात ना की बीचला लागून हा आपल्या महाराष्ट्रातला पहिला मोठा इतक्या लेवलचा फेस्टिवल आहे. तर आपण सरांना विचारू की सर, सगळ्यात पहिले तर थँक्यू की तुम्ही आमच्या पालघरमध्ये इतका छान असा फेस्टिवल केला आहे. तर एक सरांचा अनुभव आपण थोडंसं घेऊया. खरं म्हटलं तर सगळंच कोकण सुंदर आहे. म्हणजे बोर्डीपासून डहाणूपर्यंत आणि तिकडे वेंगुर्ल्यापर्यंत. पण आपलं कोकण हे त्या पद्धतीने जगासमोर गेलं पाहिजे. काय शिवाय कुठलाही चांगला प्रॉडक्ट असेल तुमच्याकडे, पण तुम्ही जर मार्केटिंग केलं नाही तर तुमचा प्रॉडक्ट तुम्हालाच माहिती असतो. तसं कोकणाच्या बाबतीत आहे. जर तो जगाला माहिती व्हायचा असेल तर अशा स्वरूपाचे कार्यक्रम मुंबईत करतो. त्यावरही लोक क्रिटिसाइज करतात की एवढं भव्य कशाला करायचं. भव्यच केलं पाहिजे. आपलं कोकण भव्य आहे तर आपली प्रत्येक गोष्ट ही तितक्या स्ट्रॉंगली मांडली पाहिजे आपण. आणि आपला पालघर जिल्हा आहे किती सुंदर आहे. इथलं नांदगाव आहे, बोर्डी आहे, डहाणू आहे, सातपाटी आहे, केळवा आहे, माहीम आहे, शिरगाव आहे, अर्नाळा आहे, कळंब आहे, वसई आहे. प्रत्येक गावाला इतिहास आहे. प्रत्येक गाव हे अतिशय देखणं आहे. खूप सुंदर समुद्रकिनारे आहेत. पापलेट, सातपाटीचं पापलेट आहे, वडराईचं बोंबील आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला खरंच जगासमोर न्यायच्या असतील तर आपल्याला सुरुवात कधीतरी करायला पाहिजे. मला वाटतं या महोत्सवाने ती सुरुवात झालेली आहे. हो हो, खूप छान असा प्रतिसाद मिळालेला आहे लोकांकडून. आणि पुन्हा एकदा मनापासून सर धन्यवाद की तुम्ही आपल्या पालघरमध्ये इतका खूप छान असा हा महोत्सव आयोजित केलेला आहे आणि लोकांचा देखील खूप सुंदर प्रतिसाद मिळत आहे. काय काय होणार आहे ते सांगतो. ते खूप सुंदर एक्झिबिशन आहे आणि 1000+ मराठी उद्योजक आहेत. एक तर मराठी उद्योजक कमी असतात, सो सगळे मराठी उद्योजक आहेत. त्याच्या बरोबरीने लोककला महोत्सव आहे. कोकणातले खूप सारे आर्टिस्ट हे आपल्याला इथं पाहायला मिळतील. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपण रयतेचा राजा हा एक मोठा कार्यक्रम करतोय. इथे आपण एक सिनेमा करतोय, एक वाळूवरचा सिनेमा अशी एक संकल्पना आपण राबवतोय, पहिल्यांदा करतोय. इथे आपण खूप मोठा फूड फेस्टिवल करतोय. सो अनेक विषय एका वेळी आपण करतोय आणि पालघर खऱ्या अर्थाने मला वाटते खूप आवडले लोकांना. पहिल्या दिवशी 25,000 लोक आले आणि आता कंटिन्युअसली लोक येत आहेत. आणि ह्याचं खरं श्रेय हे शिरगावच्या बीचचं आहे किंवा पालघर जिल्ह्याच्या निसर्गाचं आहे. फक्त तो निसर्ग अजूनही भव्य प्रमाणात मांडला पाहिजे असं माझं मत आहे. पण कधीतरी सुरुवात करायला पाहिजे. पालकमंत्री गणेश नाईक साहेब आणि राजीव पाटील आणि खूप सारे लोक, आदरणीय अजितदादा जे स्वर्गीय आहेत पण त्यांनी पण खूप मदत केली. आमचे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत. आणि सरकार आणि समाज आणि गावं असं एकत्र येऊनच आपल्याला काम करायला पाहिजे. तर गोष्टींमध्ये हळूहळू फरक पडायला लागेल. येस. तर खूप खूप थँकफुल आहोत आम्ही. सरांनी इतकं चांगलं आयोजन केलेलं आहे. तर आवर्जून तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत हा फेस्टिवल एन्जॉय करा. धन्यवाद.